रश्मी ठाकरेंनी आशा भोसलेंवर नाराजी व्यक्त केली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आशा भोसलेंनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विधानामुळे ही नाराजी असल्याचं कळतंय। रश्मी ठाकरेंनी याबाबत संतापही व्यक्त केला। बाळासाहेब ठाकरेंनंतर खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांनी उभारली असं विधान आशा भोसलेंनी केलेलं। मात्र कौटुंबिक संबंध असूनही आशाताईंनी केलेल्या विधानानं ठाकरे कुटुंब व्यथित झालंय। रश्मी ठाकरेंनी आपली नाराजी आशा भोसलेंपर्यंत पोहोचवली ही माहिती सुद्धा विश्वसनीय सूत्रांनी आता दिलेली आहे। तर एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आशा भोसले यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। बाळासाहेबांसारखी एकनाथ शिंदेंनी देखील शिवसेना उभी केली असं आशा भोसले यांचं विधान आहे। रश्मी ठाकरे यांच्या आशा भोसले यांच्यावरती मात्र तीव्र नाराजी बघायला मिळते। मध्यस्थांकडून आशा भोसले यांना निरोपही दिल्याची माहिती सध्या मिळते। एकंदरीत एकनाथ शिंदेंना श्रेय दिल्यानं ठाकरे कुटुंबीय व्यथित झाले अशी सुद्धा माहिती आहे। या संदर्भात आपण अधिकचे अपडेट आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून घेऊयात। वैदेही, नेमकं काय घडलं होतं, आशाताईंचं नेमकं म्हणणं काय होतं आणि त्यावर रश्मी ठाकरेंची नेमकी प्रतिक्रिया काय आहे, या संदर्भात सविस्तर माहिती। नक्कीच जर आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त आशा भोसले यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला असल्याचं बघायला मिळतंय। जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली तशी तुम्ही शिवसेना घडवली, सगळे तुमच्यावर धावून आले होते, त्यावेळी तुम्ही सगळ्या संकटांना तोंड दिलं आणि चांगलं कार्य करत राहिल्यानं कोणी कधीही संपत नाही अशा शब्दांमध्ये कौतुक जे आहे ते आशा भोसले यांनी एकनाथ शिंदे यांचं केलेलं बघायला मिळालं। आणि नेमकं याच कौतुकावरून रश्मी ठाकरे नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। कारण ज्या पद्धतीनं ठाकरे कुटुंब आणि आशा भोसले यांचं नातं जे आहे ते अधिक घट्ट राहिलेलं आहे। अनेक कार्यक्रमाला अनेक गोष्टींना ते एकत्र असलेले बघायला देखील मिळाले होते। त्यामुळे अशा पद्धतीनं आशा भोसले यांनी शिंदे यांचं कौतुक केल्यामुळं रश्मी ठाकरे नाराज असल्याचं, आपली नाराजी जी आहे ती त्यांनी सूत्रांच्या मार्फत कळवली असल्याचं देखील समजतं आहे। एकूण जर बघितलं तर तुम जिओ हजारो साल, तुमच्यासाठी हे गीत गाते शिंदे साहेब असं त्यांनी सुरुवात केली। आणि तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही मला फार आवडता आणि अचानक वर आलात तुम्ही, आम्हाला माहित आहे की तुम्ही काम करत होतात म्हणून अचानक वर आलात, या शब्दात देखील त्यांनी स्तुती सुमनं जी आहेत ती शिंदे यांच्यावर उधळलेली बघायला मिळत आहेत। आणि म्हणूनच एकूणच राजकीय वैमनस्य असलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये खरं तर ज्या पद्धतीनं टोकाचे वाद आहे हे सगळ्यांना माहिती आहे। आणि शिंदे यांचं कौतुक आशा भोसले यांनी केल्यामुळे ठाकरे गट नाराज आहे, रश्मी ठाकरे स्वतः नाराज झाल्या असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आहे। आणि आपली नाराजी त्यांनी आशा भोसले यांच्यापर्यंत कळवली असल्याची देखील माहिती मिळते। निश्चितच धन्यवाद वैदेही दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी। तर एकंदरीत नेमकं काय घडलं होतं हे सविस्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न वैदेहीकडून केलेला आहे। मात्र या जे आशा भोसले यांचं वक्तव्य होतं त्यावरून मात्र आता जर आपण पाहिलं तर रश्मी ठाकरे या व्यथित झालेल्या आहे। नेमकं आशा भोसले काय म्हणाल्या होत्या आपण बघूयात। आणि तुम्ही मला फार आवडता, अचानक वर आलात तुम्ही, आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून, अचानक वर आलात। आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत। त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो।